हे आहे कुळीथ. यालाच हुलगा असंही म्हणतात. साऊथ इंडियामध्ये अतिशय लोकप्रिय हे एक पौष्टिक कडधान्य आहे. तर आज आपण याची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत. एका पॅनमध्ये आपण 3 चमचे हरभरा डाळ घेतली आहे. त्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. आता इथे अर्धी वाटी उडीद डाळ घेतली आहे आणि 3 चमचे तूर डाळ. त्याला पण छान आपण भाजून घेणार आहोत. कुळिथाचं नियमित सेवन केल्याने किडनी स्टोन विरघळायला मदत होते. तसेच वजन आणि मधुमेहसुद्धा नियंत्रित राहतो. 1 वाटी डाळवे इथे घेतलेले आहेत. ॲक्च्युली हे थोड्या प्रमाणात भाजलेले असतात, पण आपण त्याला हलकंसं भाजून घेणार आहोत. सगळे पदार्थ खमंग भाजले ना तर त्याची चव छान लागते. इथे आपण 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जीरा आणि 2 चमचे धणे घेतले आहेत. याला पण खरपूस भाजून घ्यायचं आहे. 1 चमचा सुक्या खोबऱ्याचा किस घेतला आहे, तो पण हलकासा भाजून घ्यायचा आहे. आता 2 चमचे तीळ टाकलेले आहेत, त्यालाही हलकं भाजून घ्यायचं आहे. 4 मिरे, 1 चक्रफूल, थोडीशी मोहरी, अर्धा चमचा मेथी दाणे इथं घेतलेलं आहे, त्याला हलकं भाजून घ्यायचं आहे. आता या गोष्टी आपल्या भाजून झालेल्या आहेत. पॅनमध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा कढीपत्ता आपण छान भाजून घेतलेला आहे. एका पॅनमध्ये 1 वाटी कुळीथ घेतलं आहे, त्याला आपण खरपूस भाजून घेणार आहोत. हे खाल्ल्याने आपल्या शरीराची पचनशक्तीही सुधारते. तुम्ही बघू शकता याचा रंग हलकासा बदललेला आहे. आता मिक्सरमधून हे सर्व भाजून घेतलेले पदार्थ आपण बारीक करून घेणार आहोत. आता यात ॲड करायचं चवीप्रमाणे मीठ, भाजलेला कढीपत्ता आणि लसूण, थोडीशी हळद, 2 चमचे तिखट आणि थोडासा हिंग. या सगळ्याची आपण बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे. झालं, आपली कुळिथाची चटणी रेडी आहे.